नागपुरात सर्वत्र संक्रांतीचा हर्षोल्लास सुरू असताना धंतोली पोलीस ठाणे हद्दीत जुन्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली। आरोपी व मृतक दोघेही गुन्हेगार जगतातील असून दोघांमध्ये वाद होता आणि याच्याच वादात काल आरोपी कुणाल राऊत व त्याच्या 3 साथीदारांनी मिळून मृतक करण उर्फ लक्की नायलेनकर याची चाकू, विटा व लाथाबुक्क्यांनी मारून हत्या केली। धंतोली पोलिसांनी 4ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे। पोलीस स्टेशन धंतोली हद्दीत इंडियन जिमखान्याच्या मागे तकिया मैदान आहे आणि मयत जो मृतक आहे करण उर्फ लक्की नायलेनकर हा सुद्धा तकिया धंतोलीमध्ये राहतो आणि जे आरोपी आहे कुणाल राऊत हा सुद्धा तकिया धंतोलीमध्येच राहतो। कुणाल राऊत आरोपी कुणाल राऊत आणि मयत करण उर्फ लक्की यांचे खूप दिवसापासून वादावादी चालू होते। याच्यावरून लक्की नायलेनकर जो मृतक आहे त्याच्यावर गुन्हा पण दाखल होता आणि त्यावेळी त्याचे वडील वारले होते अटॅकनी याचे मयताचे। तर मृतकामध्ये तो रोष होता की कुणाल राऊतच्या अशा वागण्यामुळे किंवा भांडणामुळे माझ्या वडिलांना अटॅक आलेला आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर त्या वादाची ठिणगी तेव्हा पडलेली होती आणि त्याच्यावर आपण प्रतिबंधक दोघांवर त्याच्यावर केलेले होते। लक्की नायलेनकरवर प्रतिबंधक केलेली आहे, परंतु ती जी वादाची ठिणगी आहे ते वाद वाढत काल त्याचं मर्डरमध्ये हे झालेलं आहे, रूपांतर झालेलं आहे। आणि जेव्हा हा मृतक आरोपीच्या घराकडनं शिव्या देत गेला आणि नंतर तो तकिया मैदानामध्ये आला, तेव्हा योगेश कोवे नावाचा जो आरोपी कुणाल राऊतचा साळा आहे त्याच्यासोबत त्याचा पुन्हा तिथे वाद सुरू झाला आणि त्या वादामध्ये मग कुणाल राऊतचा जो मामा आहे रुपेश वाघाडे आणि कुणाल राऊतची वाईफ काजल राऊत हे सगळे तिथे आले आणि मग यांच्या वाद सुरू झाल्यामुळे आणखी भांडण वाढलं आणि त्याच्यामध्ये चाकू, विटा आणि हातबुक्क्यांनी मारहाण करून त्याचा खून झालेला आहे।